उदगीर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई। तिघा चोरट्यांकडून 11 दुचाकी जप्त, तब्बल 7,60,000चा मुद्देमाल हस्तगत। नमस्कार, आपण बघत आहात न्यूज 24 महाराष्ट्र। उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे प्रकटन शाखेच्या पथकाने एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत 3 चोरट्यांकडून तब्बल 11 दुचाकी जप्त केल्या आहेत। या सर्व दुचाक्यांची किंमत सुमारे 7,60,000 रुपये इतकी असून ही कारवाई रविवारी करण्यात आली। शहरातील एसटी कॉलनी परिसरात राहणारे बालाजी कांबळे यांच्या दुचाकीची चोरी 22 सप्टेंबर 2025 रोजी झाली होती। या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला विशेष सूचना केल्या होत्या। यानंतर पथकाने तपासाचा धागा पकडत शेजारच्या कर्नाटक राज्यातील 3 संशयितांना ताब्यात घेतलं। हे आरोपी म्हणजे युसुफ बशीर खान पठाण, राहणार ख्वाजा कॉलनी, मनाखेली, जिल्हा बिदर; नवाज खाजा मोइनुद्दीन कबाडी, राहणार बेस चिडगुप्पा; अब्दुल रजाक अब्दुल रहीम अत्तार, राहणार फुगडनगर, मनाखेली, जिल्हा बिदर। या तिघांकडून विविध ठिकाणी चोरी केलेल्या 11 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून त्यांची किंमत सुमारे 7,60,000 रुपये इतकी आहे। या धाडसी कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल राम बनसोडे, संदीप केंद्रे, रवी चिमुले, नामदेव चेवले, राजकुमार डबेटवार, चालक राजकुमार देवडे, शैलेश सुडे तसेच लातूर सायबर सेल यांचा संयुक्त सहभाग होता। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप केंद्रे हे करत आहेत। उदगीर ग्रामीण पोलिसांच्या या चोख कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर आता पोलिसांची कडक नजर आहे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा न्यूज 24 महाराष्ट्रासाठी सतीश चंदे, लातूर। 22 तारखेला 22 सप्टेंबरमध्ये आमच्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये बालाजी सीताराम कांबळे या मुलाचं जी मोटरसायकल चोरी गेली होती, त्याच्यावरून माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अमोल तांबे साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री मंगेश चव्हाण साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गजाननजी भातलवंडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आमचं पोलीस स्टेशन आणि आमची DB पथक याच्यामध्ये प्रयत्न करत होते। गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला माहिती मिळाली की काही जे चोर आहेत ते कर्नाटकमधले आहेत आणि त्यांनी सीमा भागामध्ये जे असलेल्या काही मोटरसायकली ज्या आहेत त्यांनी चोरी केलेल्या आहेत। त्याप्रमाणे आमच्या लोकांनी ट्रॅप लावला आणि आम्हाला ह्या गुन्ह्यामध्ये आमच्या उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या जवळपास 3 मोटरसायकली याच्यामध्ये मिळून आल्या आणि इतर पोलीस स्टेशनच्या जवळपास 18, त्यामध्ये बहुतांश जे आहेत ते कर्नाटकमधल्या संगारेड्डी, आंध्र तेलंगणामधले आहेत आणि काही औरंगाबाद शहरामधले आहेत। तर एकूण आमच्या 11 मोटरसायकली आम्ही जप्त केलेल्या आहेत। त्यापैकी 7,60,000 एवढ्या मोटरसायकली आहेत। एक मोटरसायकल आमचे ऑलरेडी म्हणजे 10 मोटरसायकली टोटल आमच्याकडे आहेत सध्या आणि 7,60,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। नमूदचे जे आरोपी आहेत या आरोपीकडनं चौकशी केला असता त्यांचे नावं जे आहेत ते युसुफ शबीर खान पठाण, हा मनखेली चिडगुप्पा बिदर यातला आहे। दुसरा नवाज खाजामुद्दीन कबाडी, हा सुद्धा बिदर राज्यातलाच आहे, बिदरमधलाच आहे। आणि अब्दुल रजाक अब्दुल रहीम अत्तार, हा सुद्धा बिदर राज्य कर्नाटक या ठिकाणचा आहे। तर यांनी कर्नाटक तसेच तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यामधील जे मोटरसायकली चोरी जे आहेत त्यांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्याप्रमाणे त्यांना अटक करण्यात आली होती। माननीय न्यायालयाने त्याला 2 दिवसाचा PCR दिलेला आहे। इतर काही वाहने आणखी निष्पन्न होतात का याबद्दल आमचे पोलीस तपास करत आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जे DB मधले जे अंमलदार आहेत त्यामध्ये हवालदार बनसोडे, हवालदार चिमुले, हवालदार संदीप केंद्रे, त्याचबरोबर नामदेव चेवले, डेबेटवार, राजकुमार डेबेटवार, राजकुमार देवडे यांनी महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये बजावलेली आहे आणि ह्या गुन्हे जे आहेत हे ओपन झालेले आहेत।